नमस्कार शिक्षक मित्रांनो, इयत्ता 3री ते 5वीसाठी निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांचे जे विविध स्तर दिलेले आहेत अध्ययनाचे, त्यानुसार श्रुतलेखनासाठी 3 ते 4 ते 5 शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्य योग्य गतीने लिहितो हा स्तर गाठण्यासाठी विविध प्रकारच्या कृती आपल्याला घेता येतात। त्यापैकी आपल्याला सांगता येईल की धावते श्रुतलेखन, सांगा तुम्ही लिहितो आम्ही, वाक्यांची शर्यत, लेखन वाचन स्पर्धा, अशा प्रकारच्या विविध कृती आपल्याला घेता येतात। त्यापैकी चित्र पाहून वाक्य लिहिणे ही कृती कशी घ्यावी हे आपण पाहूया। विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारच्या कृती घेता येतील, परंतु विद्यार्थ्यांना जर चित्र पाहून वाक्य लिहिणे या प्रकारची कृती आपल्याला घ्यावयाची असेल तर सुरुवातीला यामध्ये विविध प्रकारचे विद्यार्थ्यांच्या आवडीचे व ओळखीचे चित्र आपण त्यांना द्यायला हवे की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या चित्राचे निरीक्षण करता येईल व त्यानुसार त्यांना काहीतरी बोलता येईल। म्हणून या कृतीमध्ये विद्यार्थ्यांची निरीक्षण शक्ती, त्याचप्रमाणे त्यांचे लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी आपल्याला वाव मिळतो। म्हणून या कृतीसाठी आपल्याला त्यांच्या ओळखीचे व आवडीचे चित्र घेणं आवश्यक आहे। समजा या ठिकाणी आपण त्यांच्या ओळखीचे आणि आवडीचे चित्र घेतलेत, जसं उदाहरणार्थ प्राण्यांची चित्र आहेत किंवा फळांची चित्र आहेत, त्यांच्या आवडीच्या खेळांची चित्र आहेत, निसर्ग दृश्याची चित्र आहेत किंवा त्यांच्या परिचित असलेल्या विविध वाहनांची चित्र आहेत। तर यापैकी आपण कोणतेही आवडीचे व ओळखीचे चित्र घेतलेत तर मात्र विद्यार्थ्यांना त्या चित्रावर 2 ते 3 वाक्य अवश्य बोलता येईल। समजा आपण या कृतीसाठी प्राण्यांचे चित्र असलेले एखादे चित्र घेतले तर मात्र विद्यार्थ्यांना त्यावर काय बोलायचं आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी बोलल्यानंतर त्यामध्ये काय लिहायचं आहे हे आपल्याला यामध्ये लक्षात येईल। समजा यामध्ये प्राण्यांचे चित्र विद्यार्थ्यांना दाखवलं तर सुरुवातीला या चित्राविषयी त्या मुलाला काय बोलावायचं आहे याच्या सूचना आपण विद्यार्थ्यांना आधी देऊया। म्हणजेच एकंदर तो चित्र आकर्षक आणि रंगीत असेल तर विद्यार्थ्यांना त्यामध्ये अधिक रस वाटतो व त्यांना आनंद मिळतो। म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांना श्रुतलेखनाची स्पर्धा किंवा श्रुतलेखन सुरू करण्यापूर्वी आपण त्यांना विशिष्ट अशा सूचना देऊया की ज्यामुळे विद्यार्थ्यांचं लेखन सोपं होईल। आता या वर्गातील विद्यार्थ्यांना जेव्हा चित्र दाखवू तेव्हा त्या विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याला आपण पुढे बोलावून घेऊ। त्यानुसार त्या विद्यार्थ्याला प्राण्यांची चित्र आपण दाखवलं तर त्या चित्रामध्ये काय दिसते, कोणते प्राणी आहेत, ते प्राणी चित्रामध्ये काय करत आहेत, अशा प्रकारचे प्रश्न जर मुलांना विचारलं तर मात्र मुले त्याविषयी निश्चितच सांगतील। म्हणून श्रुतलेखनाची सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना आपण त्याच्या सूचना देऊ की हा पुढे आलेला विद्यार्थी आपल्या निरीक्षण क्षमतेनुसार जो चित्राचे निरीक्षण करेल ते चित्राचे निरीक्षण हे 4 ते 5 शब्दांमध्ये आणि 1 ते 2 वाक्यांचं असणार आहे। त्यामुळे हा विद्यार्थी किंवा येणारे सर्व विद्यार्थी जेव्हा त्या चित्राचं निरीक्षण करतील तेव्हा त्या चित्राचं निरीक्षण तो बोलेल ते त्याला प्रत्येकाला लिहायचं आहे, अशा सूचना आपण देऊया। आणि म्हणून सूचना दिल्यानंतर तो विद्यार्थी त्या चित्राचं निरीक्षण करेल, तो बोलेल आणि त्यानं जे वाक्य बोललेले आहे ते वाक्य सर्व विद्यार्थी आपापल्या वहीत लिहितील। अशा प्रकारे एक एक करून सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे चित्र आपण त्यांना दाखवूया आणि तो जे वाक्य बोलत जाईल ते वाक्य विद्यार्थी आपल्या वहीत लिहितील आणि अशा प्रकारे एक एक करून सर्व विद्यार्थ्यांचं श्रुतलेखन आपल्याला घेता येईल। आता यामध्ये विद्यार्थ्यांनी ऐकलेले जे शब्द आणि वाक्य आहेत ते खरोखरच अचूक लिहिलेले आहेत का हे आपल्याला तपासणं गरजेचं आहे। त्यासाठी त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण स्लाईडवर किंवा त्यांच्या वहीमध्ये व्यक्तिशः त्यांनी काय लिहिलं आहे त्या चुका आपण तपासू। त्याचबरोबर वर्गमित्रांना एकमेकांच्या वह्यासुद्धा तपासायला देता येतील की ज्यामुळे विद्यार्थी आपापसात एकमेकांचे लिहिलेले वाक्य तपासतील, त्याच ठिकाणी त्यांच्या चुकासुद्धा दुरुस्त करतील। त्याचबरोबर दुरुस्त केलेल्या चुका त्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देऊया जेणेकरून त्या चुका पुढे होणार नाहीत। आणि म्हणून अशा प्रकारे या विद्यार्थ्यांचं श्रुतलेखन आपल्याला पूर्ण करता येते। या प्रकारच्या कृतीमुळे काय होईल तर विद्यार्थ्यांची निरीक्षण क्षमता वाढेल, विद्यार्थ्यांची विचारशक्ती वाढेल आणि त्याचबरोबर त्यांचं लेखन कौशल्यसुद्धा विकसित होईल। आणि म्हणून या कृतीसाठी आपण या प्रकारचे विविध चित्र दाखवून मुलांचं चित्र पाहून वाक्य लिहिणे ही श्रुतलेखन या प्रकारे आपण घेता येऊ शकते। धन्यवाद।